पंकजा मुंडेंनी कधीच उघडपणे मनोज जरांगे पाटलांवर कोणती टीका केली नाही। निवडणुकीत पंकजा मुंडेंचा मोठा पराभव झाला, त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं, मंत्री केलं गेलं। पंकजा मुंडेंना मंत्री करण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं पंकजा मुंडेंच्या मागे असलेला ओबीसी मतदार किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या मागे असलेला लोकांचा प्रतिसाद। त्यामुळे पंकजा मुंडेंना जे काही मंत्रिपद मिळालं ते ओबीसी समाजामुळेच मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मग असं सगळं असताना पंकजा मुंडे कायम मनोज जरांगे पाटलांबद्दल एकदम सौम्य भूमिका घेतात, कधीही त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करत नाही। पण जेव्हा पंकजा मुंडे एखादं वाक्य ओबीसी समाजाच्या बाजूने बोलतात तेव्हा मनोज जरांगे पाटील अत्यंत खालच्या पातळीवर पंकजा मुंडेंवर टीका का करतात हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि आज जो मेळावा झाला त्या मेळाव्यात जरांगे पाटलांनी जवळजवळ 15 मिनिटं पंकजा मुंडेंच्या या एका वाक्यामुळे त्यांच्यावर टीका केली। खरं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये या गोष्टीसाठी छगन भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके असतील हे उघडपणे विरोध करतात, पण तरीही मनोज जरांगे पाटील जेव्हा संधी मिळेल तेव्हा पंकजा मुंडेंना टार्गेट करण्याचा का प्रयत्न करतात याचं खूप मोठं कारण आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समोर सांगणार आहे। त्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्यासमोर राहा